हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कलची दिसाक आम्ही महाभारतांतो रायू भगीरथो ताणे हिमवत पर्वतांत तपश्चरण कोरून महादेवा वोल्सानु गंगेक तपश्चरण कोरून गंगेक वोल्सानु भूलोकाक गंगे हाणु पाताಳ लोकातय होर्नु तगेले बापुल्याले अस्ति वैरी ती गंगे होळोनु तंक सद्गती दिल्ली काणी पळिली भुंयचेरी गंगावतरण जाल्ले समुद्र पुरण जाल्ले सगळ पुत्रांगेले उद्धार जाल्ले. ताजे नंतर युधिष्ठिराक येवन ऋषभ पर्वताचे संदर्शन करता. ते ऋषभ पर्वतांतो थंय आसूचे एक विचित्र नमुन्याचे ऋषभ पर्वतार विचित्र नमुने सकडी एक नंदा आणि अपरानंदा म्हण म्हळेल दोणी न्हय असं ते न्हंयेंत स्नान करतना महापाप नाश जाता म्हण म्हळेल कतिर चमकलो. ते हेमकूट पर्वत थंय मेळ्ळेर ताका ऋषभ पर्वत म्हणून म्हणटाची. ते ऋषभ पर्वतांत विचित्र अनेक विचित्र दृश्य तो युधिष्ठीर पळयता. ते कसल निमती म्हूण निमताना लोमश ऋषी सांगताची. ते ऋषभ म्हूण म्हळेले एकल्यान ऋषीन ताणें ताका बाद जत्ता यात्रिकान इल्लरी म्हूण म्हळेल कतिर थंय कोण म्हळ तांणी यात्रिकान येवच्यानच थंय एक निश्चिंत वातावरण आसुका थंय खाली एक देवाले विषय मात्र चोलका विंगड खंयच्योय अन्य विषय येवच्यानच तशें जाल्यार यात्रिकान पुरे परापरा उरलोचनच ताचे खातीर तांकां प्रतिबंधक करचे खातीर असल पुरे सृश्टी करयली ताणें म्हळ्यार प्रतिबंधक सृश्टी म्हळ्यार थंय ताणें सांगचें आसा कसो न्ही म्हूण म्हळ्यार कोणाक तपश्चरण करूनच करूं जायना कोण नियतव्रतानुश्ठान करना ते पर्वत पळोवचे समीत मेळूनच तांकां म्हणून सांगचें आसा. कळ्ळें दुर्गम जावका म्हणून महाविघ्न थंय महाविघ्न म्हूण म्हळ्यार कसो न्ही कोण येयल्यार फातर पडल्या वरी जेवचें कोण येयल्यार जोर वार येवन तांणी उबून वचचें असल पुरे. आनी कितले हे फातर म्हळ्यार हाजे ऐसा फातर पावस येवचे धरांतर पावस येवचे कोणाकय थंय रब्बू जेवचें ना तसल सकळी ताणें प्रतिबंधक हाडयिल्लो आसा. तशी ते ऋषभ ऋषील निमती ताका ऋषभ पर्वत येयले म्हणून. ताजे नंतर कौशिकी न्हंयची दिकडे तांणी बत्तरसाची कौशिकी न्हंयची तिरारे प्रयाण करतना थंय ते विश्वामित्राला आश्रम थंय आसा म्हणून म्हणटा. ते विश्वामित्र आश्रमा पशी फुडें एक आश्रम मेळटा. एक कोणाल आश्रम म्हणून युधिष्ठिरान निमगितना कश्यप वंशाचे विभांडक ऋषील आश्रम. ते विभांडक ऋषील पूत ऋषशृंगू ताणें तागेले तपस्सा प्रभाव कितले आशिल्ले म्हळ्यार खंय क्षाम आशिल्ल्या जाग्यार चमकले रे पावस येता आशिल्लो ताणें म्हणून म्हणटना तो म्हाका विभांडक ऋषीले पुत्तल काणी सांगता. विभांडकाल तसले महर्शीक ते जिंके निमती एक पुत्र संतान जाल्लेल कशी आनी ते ताका ऋषशृंग म्हूण नांव येयलें कशी ही पुराय काणी सांगतना सांगता म्हूण म्हणटना सांगता तो विभांडक ऋषीक एक अप्सरा स्त्रीक म्हळ्यार कोण ती उर्वशी म्हणलेली अप्सरा स्त्रीक पळयतना न्हंयेंतून वचा वतना तांणी तिका पळयतना तिगेले चंदाय पळोवन तांगेले रेतस कलन जावचे ते एक जिंके उदक पितना ताजे पडटा वता. तशें जावन ते जिंके गर्भधारण करून 9 म्हयने जातरी एक पुत्र संतती जाता ती त्या जिंकेक जिंकी नव्हते ते जिंक जावन
खंयचे खंयचे जिंकेला तू तशी संतान जायना न्हय. ताका कारणय सांगता तो कोण लोमश ऋषी. ती जिंके शापार येईल ती पुढे एक देवते जावन आशिल्ली. ब्रह्माल शापान जिंके गेलेले तिका विशाप कसं आशिल्लें म्हळ्यार केन्ना एक ऋषीपुत्रा तूं जन्म दिता तेदन तुगेलें शाप निवारण जावन तूं देवत्व पावन देवलोका वता म्हूण. तशी त्या शापा खातीर ती भुंयचेरी जिंकी जावन येयली. हे विभांडक ऋषीले रेतस पिल्ली ताजे निमती तिका एक संतान जाल्लें आनी ते जिंके देवत्व पावले. हांगा आमना जाल्ले वैभे विभांडकांच्यान करून पोशिल्ले जाल्यार तांगेले एक तपस्याचे एक प्रभाव म्हळ्यार तपस्याचे एक तेजस हे स्त्री संग आसक्त जावन उणी गेलेले म्हळकतीर म्हगेले पुत्ताक स्त्रियांक गेले एक आयडिया येना नाशी कल्पना येना नाशी हांव व्हड करता म्हूण ते आश्रमांत तो आनी तागेले पुत मात्र स्त्रियांक सोडी ते विभांडकाल पुत रशेशरंगान विंगड पुरुशांक समीत पळयनी. विभांडक महर्शीक मात्र पळयलेले तशी ते थंय एक पंत कसो जाता म्हूण म्हणटा तो ऋषेशरंग बापसो उठरबूनस वेदादीन संपन्न जावनस जाल्यार एक पंत कसो जाता म्हळ्यार हांगा देशांत लमपाद म्हळेले एक रायू महात्मो दशरथ रामाला न्हू तागेले मित्र तो लमपादो एक पंत तागेले एक ब्राह्मणाक कसं की निमगेलें दिता म्हणून वचन दिता जाल्यार मागीर हांव तें वचन दियनी म्हणून पट्टी मारता की ताका बद्दल विसरून वता की कसं म्हण गोतना जाल्यार सर्व ब्राह्मण ताका सोडून वताचे तागेले देशान ब्राह्मण ना ती निमती देवतींक कसले यज्ञ याग जायना नातील निमती पावस येना पावस नातील देखून आहार धान्यांनी जायना कडेरी लोमप मस्त वर्ष ते पावस येना भारी एक भीकर क्षाम तेदन लोमपादो एक शिपुणी क्षाम वच्चुकान म्हणून सांगून विंगड देशाचे ब्राह्मणांक सकडे आपोवन ताणें समालोचन करतना ते मंत्र्यो विंगड देशा मंत्र्यांक न्ही आपयता त्या वेळार तांणी सांगताची आमी विंगड देशाचे पुरे तपस्वींक आपयसुया म्हूण तांगे तो चित्त सत्कार करता आनी तांगे लागीं पावस येवका जाल्यार कसो करता म्हूण निमतान तांणी म्हणटाची तुमी हें रशेशरंग म्हळेले कळू तपस्वीस ताणें बी तुगेले राज्या प्रवेश केल्ले म्हूण जाल्यार लायक पावस येता ताका हांगा येवची तशी करका तुवें म्हूण थंय त्या वेळाक तो सुरवेक कसो करता म्हळ्यार तपोनिश्ठ ब्राह्मण ताका सोंड चमकलेले तागेले देश सोंड चमकले पुराजान वचून क्षमायाचन करून तांकां हो पास देशा येवची तशी करता. मागीर रशेशरंगा कशी आपोवचें म्हूण म्हळेलें एक योजना तयार करता ताका बापस चोण विंगड मनुश्य आसा म्हणून वतना सदा सर्वदा तपस्यांत आशिल्लो ताकाडचे तितली सुलभ न्हय. मागीर पुराय जनाल सलहे घेतना एक सलहे मेळटा ताका कसले म्हूण म्हळ्यार तागेले राज्य आसूचे वेश्यास्त्रियांक पेटोवन रोमपाद हाडोचें लायक म्हूण जाल्यार तो तशीच वेश्यास्त्रियांक पुरे आपोवन निमगितान तांणी बिताचें आनी ताणें रायाल आज्ञा सोडूंक घालूंक जायना थंयच्यान ताका आपोवन हाडचें सुलभ न्ही ताणें बी श्राप दिल्यार म्हूण म्हळेलें भंय आसतना माय कसो करचें म्हूण आलोचना करतना एक विरुद्ध वेश म्हणटा हांव एक उपाय केला तूं म्हाका जाय आशिल्ली सामग्री पुरे दिता म्हूण जाल्यार हांव ताका आपोवन हाडतां जायता म्हणून सर्व तीक दिवन तिगे लोट मस्त सकडी यवन भरीत जावन आसूचे वेश्यास्त्री पुरे वताची. हांगा मस्त चंद वेश्यास्त्रियांक घेवन ती मानतारी वेश्यास्त्री अरण्या चमकल्या ऋषेशरंगाला आश्रमाक ಸ್ವಲ್ಪ दूर एक न्हंय हॉल्टर आसा त्या न्हंयची वयरी तांणी कसं करताची एक आश्रम निर्माण करताची न्हंयची वयरीची दोणी कशी पावंत पळय तशी एक आश्रम निर्माण करताची. आनी तिणें कार्यसाधने खातीर तिणें ते पुरे सामान निमगितना ते नौकाश्रम करचे तसले एक पुराय सामान निमगिला तशी तांणी केल्ले ते आश्रम पळयतना माया निर्मित आश्रम शी दिसता कृतक पक्ष कृतक रूख पुरे कृतकाची कडेरी ती कसं करता ती मस्तंत मस्त तीन आपोवन हाडलेले वेश्य आसाची ते आश्रम ती विभांडकल आश्रमाचे ಸ್ವಲ್ಪ दूर न्हंयतूर अभयसिता आनी केन्नाय विभांडक महर्शी इल्ले चलनवलन पळयता तो केन्ना आश्रम आसता केन्ना सना कितले वेळा नंतर येता हे पुरे पळोवन घेता. आनी विभांडक महर्शी एक दीस आश्रमांतील वेळ पळोवन ती तिगेले बुदवून एक चेल्ली आसता तिका ते तिगेले की कसं की सकड सांगून आश्रमाले पेटयता. ती कसं करता ऋषीपुत्राले वता
वचून तागेल्या सांगता तू कशी आस संतोशार आसवे भारी कुशल समाचार कसो तुगेले तुका हांगा आश्रम आजाय आशिल्ले कंद मुलं फल पुरे मेळटवे तुका पळोवका म्हणून हांव हांगा येयली इतेक म्हळ्यार तूं तपस्वाध्याय करता अग्निहोत्रादी करता म्हणून म्हाका गोत्तस चंद्रितीर करतरस न्हू तूं कसलेकय ತೊಂದರೆ ना न्हू तुका तुगेलो आन महा तेजस्वी म्हूण हांव आयकलां तुगेले विशयान तूं कशी आसतो तूं कशी पळोवन घेता सकडी निमगे तन्न तक्का सुरेखची ಈಗೆಲ್ಲ ಚಂದ ಇಬ್ಬಳನ್ನು ಭ್ರಾಂತ ಜಲ್ಲತೋ ತಕ್ಕ ಗೊತ್ತು ನಾ ಕಸಲೆ ಮುಣಿ ಸ್ತ್ರೀ ರೂಪ ಮುಣಿ ಗೊತ್ತನ तो कसं लेखता कोणकी एकलो मुनी कुमार हांगा येयला चुकून मेघाला वरीची कंचकी देशाचो हांगा येयला आनी तागेल रूप ಸ್ವಲ್ಪ मेघाला पयशी विंगडस जाल्यार तागेल तोंडार तेजस आनी पळयल्यार कोणकी श्रेश्ठ मुनी कुमार तो म्हूण सांगून तो लेखता आनी निमगीत कय तूं आमगेले आश्रम आयलो म्हळ्यार येद्दोळते हांव तुका पळयन म्हळ्यार तूं अतिथीची पळयतना तूं प्रज्वल जावन दिसतरस प्रकाशमान जावन आशिल्लें उज्जुशी दिसतरस म्हणटना हांव तुका अभिवादन करीत म्हूण दिसता तुका पाद्य समर्पण करता तुका फलाहार दिता इतक म्हळ्यार अयाचित जावन येयले अतिथीक सन्मान करचे काजेले श्रेश्ठ धर्म म्हणून मेघालयान म्हाका सांगला गे हाजेर बैस तुका कुशासन घाला कळ्ळें ताजेर कृष्ण मृगाचें चर्म घाला ताजेर बैस म्हणून म्हणटरसानी म्हणटा तूं कसं की एक व्रत आचरण करतशी दिसता इथं म्हळ्यार तुगेलें वेशभूषण आनी पुराय व्रतधारी बरी विंगड आस तर कसं व्रत तें ताजें नांव कसलें म्हणून निमगिता तेन्ना ती जावन चेल्ली ती वेश्यापुत्री ती सांगता की ऋषीपुत्रा ओ ते पळय एक दुरार एक पर्वत दिसतवे लागींची एक आश्रम दिसतवे तुका ते आमगेलो आश्रम हांगा देखून 3 योजन दूर म्हळ्यार एक 12 मैल दूर जाल्यार भारी चंद आश्रम आनी हांव कसो व्रत केला म्हूण म्हळां न्हय हांव कोणाले करीन मिगेल पांय धरून घेना अभिवादन करून घेना तशें तूं म्हाका पांय आनी धरचें ना जाल्यार हांव आतां एक व्रतानुश्ठान करतरस पांय धुवच्या उदक घेवचें ना हात धुवचे ना म्हळ्यार अर्घ्य पाद्य न्ही घेवचें ना हांव आनी तुगेले तसलें महातपस्वीन आमकां पांय पडचें नज आमी तुका पांय पडका तशें जावन आनी कसो म्हळ्यार मेगेल व्रता धर्म कसले म्हूण म्हळ्यार आमी पांय पडचें ना कोणाकय कोणेय आमकां पांय पडचें ना जाल्यार पटोवन धरून घेवचें तो लेखता असले एक संप्रदाय असं दिसता म्हण ताका कसो गोत्तू फुटोवन धरचें म्हळ्यार कसो म्हूण ताका विंगड आंगेले स्पर्श गोतना विंगड मनुष्य आसा म्हूण गोतना दारले आसा म्हूण गोतना बायल आसा म्हूण गोतना कसले गोतना आतां ही दारलो की बायल म्हणी गोतना इथे म्हळ्यार ताणें बायल मनशां पळयनी तशें जावन तो ताणें मुनी कुमार म्हूण लेखला हाका कडेरी तो सांगता जायत तो ती ताका फुटोवन धरता हें हांव एक संप्रदाय म्हूण लेखता आनी तो सांगता जायत तुका पुराय नमनेचे हांग जेवचे फल हाडून दवरला पळय तूं हे फल न्ही खा म्हणून सांगता ती कसं करता रशशृंगान हाडलेले हे पुरे मिगेल व्रताक ह्या पुरे खावचेनच मिगेल व्रताक खावका गेलेले भक्ष भोजन हांव हाडला पळय म्हूण हें तुवें थोडें खा तो ते रांदप करून हाडलेले ताणें जन्मता काय न्ही सांदुकून कंदा मुलफल खावन ओड गेलेलो तो ताणें ते पळय समीत बारी रुचीची तिका बारी ताका भारी कुशीत इतली रुचीचे फल ताणें तेवूय फल म्हूण लेखला रांदप केलेलें म्हणून ताका गोदना इतली रुचीचे फल तुमगेल्या गांवांत आसवे म्हूण म्हणटा तो ती कसं करता ताका चंद फुल्ला माळ आतां गेल्या गळ्या घालता परंबळ ऋषिकुमारान परंबळी फूल आनी दाराण करूं ना ब्रह्मचर्य न्हू तांकां ते घालून सोडता घे हें एक पितांबर न्हेस कितली चंदस पळय म्हूण म्हणटा ताका लांगा गांध सरोवन सोडता ताका पिवच्याक रुचीची पानी दिता कळ्ळें मागीर अशी चंद दिसता तो मागीर तागेले ओट्टू नाका जालेले खेळू सुरू करता ती कळ्ळें येवन ताका पटोवन धरतकी ताका उम्म दितकय त्या पुरे ताका कसं म्हूण कळना ताका कसं की एक विचित्र अनुभव जाता देहा भितरी जाल्यार ताका तें कामा प्रचोदन म्हणूय कळना कळ्ळें तो लेखता सलसकडी व्रताचे नियम दिसता इगेले म्हूण सांगून दिसता जाल्यार तीक कळटा हागेले मनान तूं कामभावना येतर आसा म्हूण आनी ताका थंयची सोडतकी आनी म्हणटा की म्हाका अग्निहोत्र करूं वस हांव मेगेल्या आश्रमा वता म्हूण हाका ताण वतरी त्या चेलयेन वतरी हाका कसं म्हणून कळना तागेले मना कसं जेता म्हणून कळना एक म्हणे भ्रमितशी जाल्ला तो तागेलें मन तिगेलें म्हापशी चमकला शरीर आस जाल्यार बुद्धी ना ताका प्रपंच कोणीय नातल्या वरी शून्य जाल्ल्या वरी दिसता रस खाल जाल्ल्या बरें दिसता रस कसं की तागेले सर्व विशय कांपून गेल्या बरें सर्व संपत कांपून गेल्या बरें दुःख जाता रस त्या वेळा कवी भांडक ऋषी त्या आश्रम आयलीच की तांणी पळयलें काय हांकां पवित्र
जीवन तांगेले एक पंत उर्वशिले विशयांत चुकून रशश्रंग तांकां जन्म आयले न्हय. ताजे नंतर तांणी स्त्रियांक पळयले ना, संभास केलेले ना. कळ्ळें. हांगा घेवन पळयतना पूत मस्त बाबील तोंडान बसला, खंयची उसरू घेता रस, खंयची पळोवन बसला. कसल स्थिती हा गेले आश्चर्य जाता. निमकी ताचकाय चरडा अग्निकार्या खातीर समिधी हाड म्हूण सांगिल्लो कसले हाणी मे आनी की तुका लग्नी होत्र जायनी मे आ आनी पळय होमद्रव्या खातीर दूद आनी दूद गायचें दूद पिळून दवरत आशिल्लो न्हू तो दार काणू इथे काजी कसले कर न्ही तुवें केन्नाच्या बरें दिसना तूं खंयकी एक नमने ट्रान्सा चमकला बरें मन खंयकी आसा तुगेलें इती निमती हें इतल्याक इतलें विचलत तुगेलें मन कोणी आश्रमा अंत इलीच आमगेले सांग रश्यश्रंगू तेदन सांगता की अण्णा वही मिगल मन विचलित जल्ला कसल्या गोतसुवे आज आमगेला आश्रमा एकड़ो आश्रम वासी आयिल्लो ब्रह्मचारी खंयची आश्रम वासी ओ ती दूर दिसता पळय त्या आश्रमांत हाडनासची तागेले ब्रह्मचारी कय तो तागेले विचित्र नमने व्रत ना आमगेल म्हणके न्ही आमगेल ब्रह्मचर्य व्रत विंगड न्हू तागेले विंगड ताका मात्यारे दिगी एक पंतीशी केश पंती म्हणून सांगू कळना तो सांगता ताणें कसकी बिंडून घेवन इतली दिग जटा जूट आशिल्लें आनी कुळ्ळूय न्हय तो दिगूय न्हय जाल्यार तागेले चर्म गोतसुवे भांगरा वर्णाचो तशी दोळय तशीच कमला फुलां पाकलीशी बारी चंद दोळो तूं फुडें म्हाका देवतेंगेल मस्त सकट काणी सांगला न्हय तेन्ना देवतेंगेल दिव्य रूप पळय तूं म्हाका सांगता आशिल्लें पळय तशी दिसता आशिल्लें कळ्ळें देवते की म्हूण दिसता आशिल्लें सुर्याल मणकेची तेजस्वी जावन आशिल्लें तागेले दोळो बारी चंद तागेले जटा दिगी जावन परंबळ आशिल्लें मात्र न्ही आमी पळय जट अशी केंसां बांदून घेवची न्हय तागेले जटेक भांगरा दार बांदून घेवन आशिल्लो तागेले गळ्यांत एक जगजगी हार आशिल्लो त्या हाराक पात्तोर चंचंदू ते पात्तोरू थंय ताजे एक प्रकाश दाखयत आशिल्लो तो जगजगीची तशी आनी तागेले गळ्यात तोग्गू दोनी चर्माचे पिंड आशिल्ले गळ्यात तोग्गू अर्द्या भागारी दोनी चर्माचे पिंड आशिल्ले ते कसं म्हणून कळ्ळी न्हू तुमकां आनी तागेल कुर्टू ते येतील कुर्ट आमगेल कुर्टा बरी न्हय अण्णा तो कुर्टस म्हणून कळना तितलो सानू आनी नाभी प्रदेश भारी चंद आमी दरब्या मौंजी घालचे न्हू कुर्टाक त्या ब्रह्मचारीन भांगराचे मौंजी म्हळ्यार दाबी म्हणटा पळय दब्बी पट्टो घाल्ला आमी दरब्यान करून घालची न्हय आनी पांयाकय कसो की एक आशिल्लो तागेले बारीक विचित्र आकाराचे ताणें एकडे तेकडे वतना ते झण शब्द येत आशिल्ले म्हळ्यार पांया गेज्जी घाला ती चेल्ली न्हय तागेल्या हातांतूय आभरण आशिल्लें तांतूय घल शब्द येत आशिल्ले आनी तागेले हाताचे आभरण पांयाचे आभरण एकडे तेकडे वतर आसतना झण जातना बारी लायक जाता आशिल्लें ना आयकुच्याक ताणें घाल्लेलो आमगेल्या म्हणके एक नमने ओरट वसूचे आमगेल न्ही बारी मोवाळे तागेले आमगेले तर आमी गेली नारुमडी कांय चंद दिसना आशिल्लें अपसुपास आयकुया म्हूण दिसता आशिल्लें ताणें उलयलें तागेले स्वरूय भारीची चंद सपूर आमी पळय हांगा दट स्वरारांनी कर्कश स्वरारांनी उलत न्हू तागेले बारी इंपू स्वर म्हूण आनी तो सांगता रस्ता कसो न्ही म्हूण म्हणल्यार पळय तागेले एक तागेले कन्नाकय चंद आभरण आनी तागेले हातांत एक उरूट चंद तांबडीची फळ आशिल्लें ते नेला मारत आशिल्लो तो घडीक नेला मारतना ते वयरी उबून येता आशिल्ले शिवाय पुटून वयर येता आशिल्ले शिवाय बेत्तून वचना आशिल्लें म्हाका कसो म्हणून कळना म्हळ्यार ते बॉल धरून खेळतर आशिल्लो तो कळ्ळें ती चेल्ली बॉल नेला मारना खेळतर आशिल्ली ती आनी वयरी उबयतना तें फल ते वपास गुन तोग्गू पडटा क्याचे धरता आशिल्ले ते पळय तो सांगता कळ्ळें म्हाका तो एक देवतीशी दिसला ना म्हाका बारी संतोश चल्ले आजी ताका पळोवन म्हूण मागीर एक ताणें केल्ली कसो गुतसुवें ताणें म्हाका पटोवन धरलें आनी मिगेले मात्ते तोग्गू कोरून तागेले ओंट मिगेल वंटा लागून एक विचित्र शब्द करता आशिल्लो म्हाका एक नमनी लायक जाल्ली ते कसो किशी म्हूण म्हाका दिसनी
जाल्यार तूं कोप्पू का ताका ती सत्कार आनी चंद रितीर केला अर्घ्यपाद्य नाक म्हणालो हांव दिलेले कसले फल खायनी आनी म्हाका ताणें कसली कडी फल हाडलेले विचित्र नमने फल भारी लायक आशिल्ले हांवय ते खाल्ले भारी रुची 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 आशिल्ले तांणी हाडलेले फल आमगेले आश्रमांत जेवो आमगेले आश्रमांत रुखार जेवो ना आनी तांणी कसो सकडी फल हाडला ताणें हाडलेले फलांत नारना बी ना ताका फलाक भायच्यान आवरण ना कसले ना ताणें पिवच्याक उदक हाडलेलें ताका एक नमने परंबळेत आशिल्लें भारी रूच आशिल्लें तें उदक मान तें पिल्ली कुडलेंच न्हू मागीर म्हाका सगळी भूंय गरगरी जेवची तशी दिसलें कशी पूण हांव सैसून घेतलें जाल्यार तो आतां तागेलो आश्रमाक चमकलो वेळ जालो म्हूण सांगून अग्निहोत्रादी करूंक जाल्यार पुरे पळय हांगासून चमकला पळय जाल्यार म्हाका बारी बेजारू अन्ना तो चमकलेले खातीर म्हाका बारी बेजारू म्हूण न्ही म्हळालके आनी म्हणके तागेले व्रत कसो म्हूण म्हाका कळ्ळी आमगेले व्रत विधी नियम विंगड जाल्यार तागेले व्रत विधी नियम विंगड म्हणटा रस्तो म्हाका तागेले तसले तपश्चरण करूं सोडतुवें ना ताणें केल्ले अनुश्ठान हांव कोरकावें ना म्हणून निमगीत पाप आख्खे एक चेल्यांक पळोवन गोतना एक विंगड चेल्ल्यांक पळोवन गोतना तांणी करचे तपस्यो तांणी करचे यज्ञ तांणी करचे अग्निहोत्र ते मात्र पळोवन गोतू शिवाय ताणें तागेले कसो एक व्रत नियम म्हूण ते चेल्लीन सांगिल्ले अशें आमी असल पुरे खावचे तुमगेले म्हणके खायनाचे आमगेले व्रत हेच खाण म्हूण ताका मेळ्ळेले खाणांनी खावयला पाप ताकात कसो विशय म्हणून ना ती एक चेल्ली तिगेले अंगांग लागता म्हाका खूश जाल्ले इतक म्हण एक प्रकृतीन ती एक स्त्रीक एक पुरुषा परस्पर आकर्शण आसता पाप ताका कसले गोतना तो म्हणटा कस की एक शब्द करता म्हाका लायक जाले कोण म्हणून कळ्ळी कसले कोण म्हणून कळना तो खंयचे म्हणून कळना तागेले नियम तशी के व्रताचे हांव त्याचे व्रत करता म्हणून म्हणटा बापसू कशी जावका बैल मनशाल सुद्दी वच्चन जमिगेल पुत्ताना म्हणून सांगून बैल मनशे म्हळ्यार कोण म्हणून धक्कयना नाशी ताणें हाक अरण्य एक मुल्ल्यान तो होड केला हाक आपळे ग्राचारात हंगेले संयोग जावकावे कळवे कडेरी तो लेखता तो एक नमने ब्रह्मचारी तागेले एक नमने ब्रह्मचारी व्रत म्हणून ऋषशृंगान लेखला न्हय जाल्यार बिबांडक सांगतकय तुका बळचे तो छंद दिसलो जाल्यार रे तांणी राक्षस कळवे राक्षस येदोळ हांव आसतना हांगा येनीची हांव ना म्हण पळोवन तांणी आयल्यांची तांणी खंयचे चंद रूप धारण करताची तूं एक पण तांगेला आतां शिरकलवे मागीर तुका आनी तपस करूं ना तुवें तशी कोण सोडतात तांणी कळवे खंयचे उपाय घेवन येताची प्रलोभन करूं पळयताची चंचंद रूप धारण करताची अरण्य आशिल्ल तपस्वीक प्रलोभन करून तपस्यान विमुख करताची तूं कितली की काळ तपस्यान तूं संपादन केलेले उत्तमोत्तम लोक न्हय त्या लोकां देखून तूं भ्रश्ट जाता कळवे तशें न्हू तूं सत्पुरुश न्हू तूं मेगेल्ले निती नियमार वाडिल्ले न्हू तूं ते राक्षसाल वयरचे मोह सोडी तूं कळवे आनी ते पानी लायक परंबळी म्हळेले पळय ताका मधुर असं म्हणचे तें आमी पिवची न्हय तें ताका अपेय म्हणटाची आनी खावच्या दिलेलेच पळय तें आमी खावची तसलें न्हय भक्ष्य म्हणटात ताका म्हणून न्ही कितली बुद्धी सांगली म्हूण ना जाल्यार तांकां कळ्ळें कसलें आश्रमा आयिल्ली बैल मनीस म्हूण ती कोण म्हूण पळया म्हणून 3 दीस अरण्यांत सुत घालताच काय ती चेल्ली मेळ्ळी न्ही विभांडक वापस आश्रमा आयलीची हांगा नित्या म्हणके जीवन सुरू जालें विभांडक ऋषी फलपुष्पाडच्याक आश्रमात कोण चमकलीची बापसून सांगला ना त्या ब्रह्मचारी पळच्या वचन जे राक्षस तो ब्रह्मचारी रुपार आयला तो तुगेले तपस्या दुखून तुका विमुख करता म्हण ताजे खातीर तो भायरी वच्चे न्ही पाप भिवन जाल्यार ती वापस आयली हांगा येवन पुळ्ळी बरी करूं सुरू केलें ऋषशृंगान बापसून सांगला म्हळ्यार खातीर तिका पळोवचें नज म्हण लेखिल्ले शिवाय ताका तिका पळोवका म्हळेला अशें मनांत आशिल्लें तशें जावन ती मनांत भित्त वयरची आकांक्षस पळय तें तागेलें नाश जायनी आशिल्लें ते वेशशास्त्रील धुव वापस आयले तिका पळोवन हो सांगता गे कोण ऋषशृंग सांगता म्हळ्यार म्हगेलो अन्नान आयलो तो म्हाका तुगेलो उठूक वचन म्हूण म्हणटा तूं आतां म्हाका घेवन वच तुगेलो आश्रम म्हाका पळोवका म्हणून तिका बारे संतोश जालो ती आयली तेजे खातीर न्हय सीदा ते विभांडकाले ऋषशृंगाक विभांडक नातील वेळार तांगेलो आश्रम म्हूण दूर दुखून दाखयला पळय तें अंत भितर व्हेल्ले तेणे खंयचे दोणी ती तांत भितर व्हेल्ले ताणे भितर रिगिले दोणी घेवन चमकली तांणी कळवे थंय तागेले राक तसल मस्त जना पळयले ताणें थंय विंगड पुरे जन मस्त
ते आश्रम मस्त सकडी ऋषिकुमार असायची तागेल ಮತ್ತೆ त्या ऋषिकुमार पळय तशीची तागेल जट वयर बांधून घेतला जाल्यार तांणी पण तिशी घालून घेतला न्हय चेल्यो न्हू पुराय ताका बारी संतोष ताका मान तांणी चेल्यो म्हणून तें नाही कळली पाप कसं कळली तो लागता ತಂಗೆಲೆ ಮಿಗೆಲ್ आश्रम तो राबू न्हू मिगेल कसं की एक व्रत गीत सगळे नियम निष्ठ केलेलं जालें न्हू आनी हांगेल म्हणके कोरया म्हण थंय तांणी दिल्लेलं खत्ता म्हळ्यार कसं कसं दिनत तांणी इथं म्हण मर्यादेर ते ऋषिकुमार आपोवच्या सांगला न्हय जाल्यार तांणी दिल्लेलं खत्ता तांणी दिल्लेलं पित्ता उपायान तांणी घेवन चमकल्याची आनी थंय रायान होड अंगदेशा भितर होड एक आश्रम केला तागेल कतिराची विचित्र विचित्र जावन सुचे एक आश्रम केला कळ्ळें ताणें ते प्रवेश केल्ले त्या आश्रमा भितरी ते भितर देवेंद्रान यथेच्छ पावस हाडयले की सगळी विभांड आगेले रोमपादाल सगळेच राज्य उदकान बुड्डून गेले म्हणा बुड्डून म्हणा होळण न्ही उवारांनी न्ही उद्दा भरली की पुराय जलाशयांत रोमपदा भारी संतोष जाल्ले त्या ऋष्यशृंगाक थंय आश्रमांत तागेलो अंतपुरा घेवन येयलो आनी ताणें ताका एक नमने मनांत अपधैर्य कसो वापस आनी वचनच न्हय ऋष्यशृंगान म्हळे खातीर ताणें एक निर्धार करून घेतले एकच वेळ ऋष्यशृंगान आयल्यार हांव ताका जमाय करून घेवचें म्हणून तशी शांतादेवी लोट ताका बर्डेक करून गेले आत्ता थंय विभांडका कोपीच्या पुरो इथे म्हणा तागेल पुत्राक आम्ही एक वंचित रितीरी आपण घेवन येयल्यांची कळबे हांगा आनी ताज नंतर तागेले ओपीक घेना नशाक विवाह केला म्हूण म्हणली खातीर आतां खंडीत विभांडक ताका सोदून हांगा येता म्हणून गोतस तो कसो करता विभांडकान येवची वाटच पळती त्या वाटेर पुराय मस्त गायी पुराय राबोका भूंय पुराय उतून बितून न्ही दवरका म्हणून सांगता तो आनी गोपालकांक पुराय आपण सांगता तुमी हे विभांडक ऋषीन तागेल चिरडा पळोवच्या येतना तुमकां पळोवन ताणें ऋष्यशृंगा पळयलावे म्हूण म्हळ्यार तुमी हात जोडसून पांय पोवन तागेल्या सांगता म्हळ्यार हे सगळी भूंय ऋष्यशृंगालीची ह्या पार गोसंपत्ती तागेलेची आमी पुरे तागेले किंकर तागेल सेवा तुगेल सेव पुरे आमी करताच म्हूण सांगता म्हूण हांगा तशी जाल्यार विभांडक ऋषी कंद मूल फल समिदे पुरे संग्रह करून आश्रम आयलीची आश्रमांत पुतना सगळे आश्रमा सुतू ऋष्यशृंगा म्हूण आपोवन कितली घुला रे पूत दिसना जोरको पयली तांकां सगळे आंग कोपान कडकड 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 येता कळ्ळें कुडले तांकां कळ्ळी मात्र हें कार्य दुसरे कोणालें न्ही लागीं देशा रायालेची म्हूण सीदा त्या रायाक तागेले सगळे राज्य अखंड देश तागेले मिगेल कोपाग्नीनच लासून भस्म करता म्हूण सांगून सीदा लोमपदाले राजधानी चंपानगरादी कडेन चमकली थंय राजाज्ञे मणकेचे रायान सुरेख आज्ञ कोण सांगला न्हय ताणें विचे वाटेर हजार हजार गाय्या राबयला व्हडले गाद्दोपुरे कोसून आनी दवरला विभांडक महर्षी थंय आयलींची तांकां पुरो जालें मात्र तांणी भूक आयासू चमकललो त्या वेळाक ते गोपालक ते येवचे तांगेले जाग्यार येतना ताका महर्षीक अरेचंद कोण स्वागत केलें की सत्कार केले की विभांडक महर्षीक लायक सत्कार केले नंतर तेंची रात्री तांणी विश्रांती घेतले आनी सकाळ म्हणटना ते गोपालकांक आपयले की तांणी तुमी कोण म्हणले की तांणी म्हणले की आमी हें असंख्यात गोधन आनी ही भूंय पुरे तुगेल पुताले आमी तागेले किंकर म्हूण कळ्ळें कडेरी विभांडक थंय दुखून मुखार प्रयाण करताची प्रयाण करतना मुखारचें प्रयाण अरमने पर्यंत थंय जितली दूर प्रयाण आसा तितले दुरांत तांकां गायो मेळटाची गोपालक मेळटाची उतून बितून केलांतू आनी की तांगेल हें येवच्या कटा हें झड्डे येवच्या काही शूर जाला भात घाल्ल्या भात तसल पुरे येवच्या काही शूर जाला तसल गद्दो वैरी ते पुरे तण गिण्ण सकाळी वैर येयल्यांची तसले गद्दो पुरे सस्य समृद्ध जावन आशिल्ले गद्दो पुरे पळयतात तांणी पुराय जन तेंचे सांगतात आमी तुगेल पूत ऋष्यशृंगाल किंकर तागेल गोधनी तागेल बुधनी त्या पुरे सांगताची कडेर म्हणटना सीदा वचून अरमनेक पावलो तो अरमने पावतना रायोची आयलो खंय आनी पांय पोवन महर्षीक आदारान स्वागत केलें की अर्घ्यपाद्य दिली की त्या वेळाक पळयत खंय तो पूत कोण ऋष्यशृंगू तो भितर दुखून येता तागेल ओटो चंदी एक इस्त्री शांतादेवी कळ्ळें येवन विभांडक महर्षींक नमस्कार करताची पळयत खंय कळ्ळें चेरडाक चेल्ल्याक एक
खंचकी एक चेली लोट वारडी करणी आवले केल बरी कसा की एक चेली लोट तो भोवनी चांग एक स्त्री धन ताका मेळ्ळा वो धन मेळ्ळा भुंय मेळ्ळा हे पुरे पळयतना विभांडकांक त्या रायाक कसले श्राप दिवच्याक ताका उल्लोवच्याक कसले मन येनी कळवे पळयता ते ताका थंय कसले सोडचें म्हूण सांगून रश्यश्रंगाक सोण वचके म्हणना कसले थंय सोडचें म्हणून तांकां दिसता जाल्यार तांणी म्हणटा की तात्कालीक जावन ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ हांव हांगा सोडता जैतवे मागीर रश्यश्रंगान मुगेले ओटू येवका एक चेडूं जेव ते बैले लोटराब मागीर तूं अरण्या येवू का म्हणून तांणी सांगताचें रश्यश्रंगूय जायत म्हणटा एक वंशोद्धारक जाता लोमपादाल अनुमती घेवन ताणें तागेला नालाश्रमा विभांडकाला आश्रमा वचास शांतादेवीन वचास कळ्ळें त्या वेळाक थंय शांतादेवी रश्यश्रंगाक सेवनी कोरून ते तागेले तांगेले वेळ वतर आशिल्लो इतले रश्यश्रंगाले आश्रमाचे विशय सांगता आतां तूं पळयलेलो आश्रमाची रश्यश्रंगाला आश्रम कळ्ळें लागीं एक सरोवर आसा पळय ते सरोवर हे आश्रमान निमती रश्यश्रंगाल निमती पारी पवित्र जावन आसतना तूं स्नान करतो म्हणटा स्नान करून तर आमी मुखारसून पुण्यक्षेत्रां वचा हांगा रश्यश्रंगाल इतली काणी महाभारतांत तूं जाल्यार रामायणांत तूं येती ताणें चेडूं जावन ते रोमपादाल रमन सोण वचचे पयशी फुडेची ताणें दशरथाक करीन पुत्रकामेश्टी यागो अश्वमेध यागो सगळें करचास रश्यश्रंगाल नेतृत्वांतूची दशरथान रामाल खातीर पुत्रकामेश्टी यागो चेडूं जावका म्हळ्यार पुत्रकामेश्टी यागो करचें अश्वमेध यागो करचें रामायणांत हे रोमपादाल काणी शांताल काणी विभांडक महर्षी रश्यश्रंगाल काणी पळयला अशी आसा ती वही काणी तशी आतां मुखार सुनू पुण्यक्षेत्राक वचा म्हूण सांगून युधिष्ठिरा सांगेल प्रकार मुखारी कौशिकी न्हंयचे न्हंयक वर्ताची थंय स्नान जाता ताजे नंतर पवित्र मस्त यात्रास्थळ तीर्थक्षेत्र सकड मेळटा लोमशाल वटू वचून संदर्शन करतात तांणी थंय दुखून मुखारी गंगा नदी समुद्रा सेरवूचे संगमस्थळ गंगासागर संगम म्हणटाची थंय येवन पावताची ते गंगमान न्हंय 500 बिंगड न्हंय समुद्रा येवन पावताची तसले पवित्र जावन आशिल्लें जाग तो गंगासागर संगमान तो गंगनी समुद्र मेळचे कडेन 500 इतर न्हंय येवन मेळचे आसा तेशी थंय स्नान करून तर्पणांनी करतकय तो मागीर समुद्रा दंडेर दुखून प्रयाण करून कळिंग देशाला थंय येवन पावतात आतां ते कळिंग देशा विशय लोमशा महर्षी सांगताची ते आमी पायचे दिसा काणयेन तो पळोवया आज संगीत सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।